गुड मॉर्निंग, श्री स्वामी समेत सगळ्यांना. सो तुमचं वेलकम आहे @विपुल आणि श्रेयाच्या चॅनलमध्ये. सो आजची सुरुवात आपण करणार आहोत आपली एनर्जी ड्रिंक पासून. तर आपण घेऊया आपली एनर्जी ड्रिंक आणि भेटूया तुम्हाला लवकरच. आफ्टर 15 मिनिट्स आपण वर्कआउट घेणार आहोत. जास्त नाही, पण नॉर्मल वर्कआउट हे करायचंच आहे. वेट गेन नाही झाला पाहिजे. सो लेट्स सी. तुम्ही बघू शकता मी माझी एनर्जी ड्रिंक घेत आहे. खूप छान गरम पाणी केलं होतं एसीच्या ब्लोनी. ते थोडंसं थंड झालेलं आहे. सो आज आपण बघूया काही स्पेशल बनवता येईल. रेसिपी तर नाही गाईज, तर होपफुली मी तुमच्यासमोर काही नवीन सीनसुद्धा घेऊन येत जाईल. तर होप तुम्हाला सुद्धा आवडेल मी जे काही माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल. आणि दुसरी गोष्ट हेच बोलायचं होतं की आता लवकरच आपल्याकडे बाप्पा येणार आहेत. सो होप तुमच्या सगळ्यांची सुद्धा ज्यांच्या घरी गणपती बाप्पा येत असतील त्यांच्या घरी सुद्धा सगळी साफसफाई वगैरे चालू असेल. तर बघूया आज आपण टिफिनसाठी काय स्पेशल बनवतो आणि विपुलला लंचसाठी. तर मी बघत आहात की विपुल आता झोपला आहे. तो उठला नाही आहे. तो काहीच वेळात उठेल गाईस. त्याला सुद्धा खूप काम आहे. सो तो पण आपल्याला भेटेल लवकरच. थोड्याच वेळात मी तुम्हाला त्यांच्याशी भेटवीन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सॅटर्डेला बहुतेक माझ्या बहिणीच्या घरी राहायला जाणार आहोत, सॅटर्डे संडे. सो बघू, जर पॉसिबल असेल तर नक्की येणार मी दी. सो होप तू माझ्या ब्लॉगला पण बघत असशील. सो हे गाईस, तुम्ही बघू शकता की मी चहा पिते आहे कारण मला थोडंसं घशामध्ये खवखवते आहे. त्याच्यामुळे मी आता चहा घेते. विपुलला सुद्धा मी चहा दिलेला आहे. बघू शकता तुम्ही. पीठसुद्धा मळून ठेवलं. तर आपण आता मुगाची भाजी बनवणार आहोत. सिम्पल रेसिपी. सो देर इज नॉट मच वॉट वी आर गोइंग टू मेक समथिंग स्पेशल ऑफ अ डे. सो तुम्ही जिमीला पण बघू शकता. मी जिमीला ब्रेकफास्ट दिलेला आहे. जिमीला मी दूध दिलं होतं जे त्याने इंटेक केलं आहे. सो बघा हा जिमी, बघा हा जिमी, बघा जिमी हा जिमी आहे. सो तुम्ही जिमीला सुद्धा बघितलं आहे. सो आपण इथे कपडे सुद्धा लावले आहेत वॉश करायला. सो लेट्स सी. विपुल मी मार्केटमध्ये पाठवलं आहे भिजलेले मूग आणायला कारण काल रात्री मी भिजवायला विसरली त्याच्यामुळे. सो चला बघा तुम्ही पुढे काय अजून स्पेशल करते ते मी. सो कंटिन्यू. सो हे आपण पीठ मळून ठेवलं. गोळे करूया. दोन, तीन मला आणि एक आपल्या गुंडूला म्हणजे चिमीला. ती जी उरलेली भांडी होती आपण मला टाकूया. सो हे धुवायला टाकते मी. धुवायला टाकलं आहे मी. सो भेटूया आता. तुम्ही बघू शकता आता आपण चपाती बनवतो आहे. आता फक्त जिमीची चपाती राहिली आहे. हा गोळा मोठावाला मी जिमीसाठी ठेवला आहे. त्याला मगाशी मी दूध दिलं होतं पिण्यासाठी. गाईस, जिमी खूप चांगला रिकवर झालेला आहे. जिमीला केलं आहे. सो आता आपण बघा त्याची नौटंकी वगैरे चालू झाली. दुसऱ्या कुत्र्यांना येऊ देत नाही तो आमच्या गल्लीमध्ये. सो त्याच्यासाठी बनवते. सो बघा जिमीसाठी चपाती बनवून घेते. माझ्या सुद्धा चपात्या झाल्यात आणि भेटते मग नाश्ता नाही. काल तुला तोंडात काय भरलेलं बोलायला? तोंडात भरला होता आईस्क्रीम. चुकीचे शब्द नको वापरू. हो का? काय बोलली? फक्त कॉन्फ्लेक्स संपले एवढंच बोलली. बघ
सो फायनली आपली चपाती झाली आहे, कुकरची शिट्टी सुद्धा होते आहे, भाजी झाली. तर आपण आता सगळी भांडी आवरून घेऊया, ओटा क्लीन करून घेऊया आणि भेटूया ब्रेकफास्टमध्ये. सुद्धा रेडी आहे. सो आपलं किचन बघा मस्त चकाचक क्लीन झालेलं आहे. सो हे सगळं मी क्लीनअप केलं आहे. तुम्ही बघू शकता इथे आपले डबे वगैरे असतात ते पण सर्व क्लीन केलं. आणि आता आपण पुढचं काम करूया. हे टोपलीतले बटाटे आपण साफ करून घेऊया आणि भेटूया ऑफिसच्या वेळेला. गाईज तुमचं वेलकम आहे. तर तुम्ही बघू शकता ऑफिसला चालली आहे. सो आज आपल्या इथे काही जाहीर झालं आहे ते अजून अपडेट मला सुद्धा मिळालेली नाही आहे. सगळी दुकानं जी काय आहेत ती मे बी आज बंद राहतील असं डिक्लेअर अजून झालं नाही आहे. आपल्याला कळेलच तर तसं मी अपडेट तुम्हाला देईनच. सो आता मी ऑफिसला चालली आहे, भेटते तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन. 2 hours later. सो गुड आफ्टरनून गाईज. आपला लंच ब्रेक झालेला आहे. सो आता सगळीकडे म्हणजे जो मोर्चा होता तो क्लिअरअप झालेला आहे. सो आता आपण लंच झाला आहे, आपण आता कामं करूया थोडीशी आणि भेटते तुम्हाला संध्याकाळी घरी जाताना. सो हे गाईज फायनली मी ऑफिसमधनं निघाली आहे. सो मी आता चालली आहे घरी. सो घरी जाऊन भेटते तुम्हाला आणि बघूया डिनरमध्ये काय बनवायचं ते. हे गाईज वन्स अगेन वेलकम. आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करणार आहोत. सो आज तुम्ही बोलत असाल मी एवढी रेस्टलेस का फील करते आहे, कारण आज जे तुम्हाला माहिती आहे काय घटना घडलेली आहे कोलकातामध्ये म्हणावं किंवा इकडे काय त्याचं नाव आपलं बदलापूरमध्ये जे काय झालेलं आहे. सो ते मला अजिबात काहीच पटलेलं नाही आहे. सो हे दी फ्रॉम कोलकाता. आय जस्ट वॉन्ट टू से आय नो तू आता नाही आहेस या जगामध्ये, बट मला एकच सांगायचं आहे की तुझ्यासारख्या असे किती डॉक्टर्स नर्सेस आहेत जे हॉस्पिटलमध्ये पेशंटला रिकव्हरी होण्यात रात्रंदिवस एक करतात. सो त्या डॉक्टरांसाठी फर्स्ट ऑफ ऑल सॅल्यूट टू ऑल ऑफ यू. आणि दुसरी गोष्ट खूप वाईट झालं आहे. सो होपफुली आपण एकच म्हणू शकतो की कोलकाताची जी मुलगी आहे आणि बदलापूरची जी किड जिच्यासोबत असं हे घडलं, प्लीज असं नाही घडायला पाहिजे होतं. सो मला एकच म्हणायचं आहे, प्लीज त्या गोष्टीला जस्टिस हा मिळालाच पाहिजे आणि जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. सो बस माझं बोलणं मी इथेच एंड करते, कारण या टॉपिकवर गाईज आज सकाळी यूट्यूब बोला इन्स्टा बोला सगळीकडे तीच चर्चा चालू आहे. सो मी म्हणजे बोलतात ना माझं हेच नव्हतं म्हणजे ब्लॉग वगैरे बनवायचं, कारण मला नाही पटलं ते. मी सुद्धा एक बाई आहे आणि माझ्याबरोबर किंवा माझ्या मुलीबरोबर किंवा माझ्या आई बहीण कोणाबरोबरही जर असं झालं असतं तर नक्कीच आपण आवाज केला असता. तर तुम्हाला सुद्धा त्यांच्यासाठी जस्टिस घ्यायसाठी उभं राहायचं आहे. आणि दुसरी गोष्ट एकच आहे की मी बाकी मी काही बोलणार नाही, कारण आजचा जो टॉपिक आहे त्याच्यावरनं मी सुद्धा काहीच खूप डिस्टर्ब झालेली आहे. सो हे दी विल मिस यू अ लॉट. स्टे हॅपी अँड ब्लेस. म्हणजे देव तुझ्या आत्म्याला शांती भेटो. जोपर्यंत मला माहीत नाही आता पुढे काही होणार आहे. सो तुम्ही बघालच न्यूजवरती आपल्याला अपडेट येतीलच. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. पुन्हा घेऊन येईन असे छान ब्लॉग जर तुम्ही माझ्या डेली रुटीनच्या ब्लॉगला सबस्क्राईब केलं तर, नाही तर नाही शक्य ते. सो मला एकच म्हणायचं आहे, गुड नाईट टू ऑल अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.